श्री स्वामी समर्थ. तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा, आपली गरिबी जाण्यापूर्वी देखील आपल्याला काही संकेत मिळतात. मग ते कोणते संकेत आहेत, कशा पद्धतीने मिळतात, हेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. व्हिडिओला नवीन असताल लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. बघा, देव आपल्याला काही संकेत देऊन आधीपासूनच सूचित करत असतो. असे म्हटले जाते की नशिबात जे लिहिले जाते ते मिळाल्याशिवाय राहत नाही, परंतु ते संकेत ओळखणं फार महत्त्वाचे आहे. असे संकेत केवळ अशा लोकांनाच मिळतात ज्यांच्या भाग्यात माता लक्ष्मीचा आशीर्वाद आहे. तर मग त्या शुभ संकेताबद्दल आपण जाणून घेऊयात. तुमच्या आयुष्यात सुखाचा पाऊस पडणार आहे. श्रीमंती होण्याची इच्छा कोणाला नसते? प्रत्येकालाच त्यांच्या आयुष्यात धनसंपत्तीचे भंडार हवे असते, परंतु जेव्हा संपत्तीची देवी लक्ष्मी खुश होते तेव्हाच हे शक्य असते. जेव्हा देवी लक्ष्मी एखाद्यावर तिची कृपा करते तेव्हा आनंद, समृद्धी आणि अफाट संपत्ती त्यांच्या आयुष्यात येऊ लागते. या संकेतामधून हे स्पष्ट होते की माता लक्ष्मी आली आहे आणि लवकरच त्यांच्या घरात पैशाचा पाऊस पडणार आहे. तेव्हा एखाद्या व्यक्तीचे नशीब बदलणार असते आणि त्यांचे नशीब चमकणार असते. तेव्हा आपले शास्त्र वचनामध्ये नमूद केलेले आहे काही विशेष संकेत मिळू लागतात आणि यशाचा मार्ग सुलभ होतो. आता वास्तुशास्त्रामध्ये असे काही संकेत नमूद केलेले आहेत. असे दर्शविते की लवकरच आपल्या आयुष्यात अफाट संपत्ती आणि सुख आणि समृद्धी येत आहे. पण त्याआधी जर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद नेहमी तुमच्याबरोबर राहावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर नक्कीच बघा, तुम्ही कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. कधी कधी बघा असं घडतं की जेव्हा आपण एकादशी म्हणजे देवाणघेवाण करतो, एकादशी व्यवहार करतो, तेव्हा अचानक आपल्या हातातून पैसे खाली पडतात. सहसा आपण त्यास वाईट संकेत म्हणतो किंवा मनातून घाबरतो, पण हे सत्य आहे की ही घटना प्रत्यक्षात एक शुभ संकेत आहे. याचा अर्थ असा की आता आपल्याला आयुष्यात धनसंपत्ती येणार आहे. देवीच्या कृपेने अचानक मिळणारे धन तुमच्याकडे येण्यास तयार आहे. म्हणून जेव्हा आपल्या हातातून पैसे पडतील तेव्हा काळजी करण्याऐवजी आनंदी व्हा आणि देवी लक्ष्मीचे आभार माना. जर आपण पहाटेच्या वेळी काही कामासाठी बाहेर जात असताल आणि अचानक आपल्याला पिवळ्या कपड्यामध्ये एखादी सुंदर स्त्री दिसली तर त्याकडेही दुर्लक्ष करू नका. हा देखील संकेत धनलाभाची वेळ जवळ आली आहे असा दर्शवतो. गुरुवारी जर एखादी कुंभारी मुलगी पिवळ्या कपड्यांमध्ये दिसली तर ती खूपच शुभ मानली जाते. हा संकेत देखील देवी लक्ष्मीच्या कृपेचाच प्रतीक आहे. सुख, समृद्धी, संपत्ती आणि जीवनात प्रवेश करणार आहे. जर तुम्ही कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर जात असताल आणि अचानक तुमच्या मार्गात एखादं समजा मुंगूस आले तर घाबरू नका. ही एक वाईट संकेत नसून चांगला संपत्ती मिळण्याचा संकेत आहे. शास्त्रवचनानुसार मुंगूस आणि मार्ग कापणे हे संपत्ती मिळण्याचे प्रतीक मानले जाते. याचा अर्थ असा आहे की आपल्याला कोणत्या ना कोणत्या मार्गाने संपत्ती आणि मालमत्ता मिळणार आहे. म्हणूनच अशा संकेताकडे दुर्लक्ष करू नका आणि देवी लक्ष्मीचे आभार माना. सकाळी जर एखादी गाय आपल्या घराच्या अंगणात किंवा रस्त्यावर केशरी रंगाची गाय दिसली तर ती अगदी शुभ संकेत मानले जाते. याचा थेट असा संकेत आहे की आपल्या नशिबात संपत्तीचे आगमन होत आहे. गाईला भाकरी देताना आशीर्वाद घ्या आणि मनातच माता लक्ष्मीचे स्मरण करा. असे केल्याने संपत्तीचे मार्ग अधिक मोकळे होतात. आता स्वप्नांच्या शुभ संकेताबद्दल आपण बघूयात. एखाद्या व्यक्तीने स्वप्नात मोतीहार किंवा मुकुट पाहिला असेल तर समजून घ्या की देवी लक्ष्मी त्या व्यक्तीच्या घरात कायमस्वरूपी निवासस्थानी येत आहे. हे स्वप्न आपल्या आयुष्यात धनसंपत्तीचे भांडार येणार असल्याचे संकेत आहे. तसेच जर एखाद्या व्यक्तीच्या स्वप्नात उजव्या हाताला पांढरा साप चावला तर ते देखील खूप शुभ संकेत मानले जाते. स्वप्न आपल्या आयुष्यात लवकरच आपण संपत्ती घेऊन येणार आहे या वस्तुस्थितीचे प्रतीक आहे. हे संकेत ओळखून तुम्ही माता लक्ष्मीचे आभार मानावे. जर बघा आपल्या स्वप्नात असे दिसले ज्यामध्ये आपल्याला कोणी पैसे देत आहे किंवा कुठूनही पैसे मिळत आहेत तर आपण समजावे की माता लक्ष्मी लवकरच आपल्या घरी येणार आहे, ज्यामुळे लवकरच संपत्ती मिळू शकेल. जर बघा तुम्ही सकाळी उठलात आणि सगळ्यात अगोदर समजा दही किंवा दूध पाहायला मिळाले तर ते देखील एक चांगला संकेत आहे. आपण सकाळी घरातून काही कामानिमित्त समजा बाहेर पडत असताल, आपण कुठेतरी जाण्यासाठी निघालोत आणि त्याच मार्गाने आपण नवीन वरवधू पाहिले तर ते देखील आपल्यासाठी एक अतिशय शुभ संकेत आहे. हे संकेत आपल्या चांगल्या दिवसाबद्दल आपल्याला एक शुभ संकेत दर्शवत असतात.
कधीकधी असे घडते की अचानकपणे पक्षाने आपल्यावर समजा बीट केली तर त्या क्षणी आपण रागवतो किंवा त्याला वाईट शगुन मानतो, परंतु आपणास माहीत आहे की ही घटना खरोखर एका अतिशय शुभ संकेत मानली जाते. लोकमान्यतेनुसार जर एखादा पक्षी आपल्यावर बीट करत असेल तर याचा अर्थ असा की आपली चांगली वेळ सुरू होणार आहे. संकेत आपले चांगले भाग्य वाढवणार आहे आणि माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद आपल्यावर बरसणार आहे. म्हणूनच अशा वेळी रागवण्याऐवजी, पक्षाला वाईट म्हणण्याऐवजी देवाचे आभार मानावे. बघा, आता तुम्ही जर प्रवास करत असताल आणि अचानक एकदा साप किंवा माकड वाटेत दिसले तर त्यास वाईट मानू नका. शास्त्रवचनानुसार प्रवासादरम्यान साप किंवा माकडाचे दिसणे हे संकेत देखील खूपच शुभ आहेत. आपल्या जीवनातील आर्थिक संकटां दूर होणार आहेत. याचा अर्थ असा की आपले चांगले दिवस येत आहेत आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर प्राप्त होत आहे. तर बघा, अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण गरिबी दूर होण्यापूर्वी आपल्याला काही संकेत मिळतात, तर त्याचबद्दल आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेला आहे. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.